चल ना बाबूल चल. अरे दादा थांबतोय. अनेक प्रकारे नंतर तिथल्या DCPला पण लक्ष घालायला सांगितलं. असं सगळ्यांना लक्ष घालून त्यामध्ये संपूर्ण त्याच्यावर देखरेख ACS PWD म्हणजे मनीषा म्हैसकर त्यांनी त्या ठिकाणी करायचं आणि ह्याच्यामध्ये सुधारणा करायची. 10 दिवसात जर का बदल झाला नाही तर त्यामध्ये रस्ते विकास महामंडळ जे कोणी पोलीस त्याला जबाबदार असतील ते यांच्यातल्यांना काहींना सस्पेंड करायचा असा निर्णय झाला. ड्रोन एक ठेवायचं ठरलंय. ड्रोननी सतत कुठल्या भागामध्ये ट्रॅफिक थांबतंय, कशामुळं थांबतंय ते देखरेख ड्रोन सतत करेल आणि तिन्ही शिफ्टला पोलीस आणि पोलिसांची टीम तिथं हजर असलीच पाहिजे. त्याची रात्र असू नाहीतर कुठल्याही वेळ असू, दिवस असू, अशा या सगळ्या गोष्टीच्याबद्दल फार गंभीरतेनं काल चर्चा झाली आणि त्याच्याबद्दलचे निर्णय घेतले गेले, मिनिट्स केले गेले आणि त्याच्यात निश्चितपणे काही बदल झालेला आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळेल असं मला विश्वास आहे. मी राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री म्हणून काम करतो. सेंट्रलच्या संदर्भामध्ये वेगवेगळ्या बद्दलच्या जी काही वक्तव्य आहेत त्याबद्दल मला काहीच माहीत नाही. तुम्हीच आता ही बातमी विचारता. माझा सहसा स्वभाव असा आहे. तर काल स्वप्नीलने बराच मदत मिळवलं. आम्ही आणि मुख्यमंत्र्यांनी व्हिडिओ VCद्वारे त्यांच्याशी संपर्क साधला. त्यांचे प्रशिक्षण जे देणारे आहेत त्यांच्याशी संपर्क साधला आणि त्यांच्याशी आम्ही चर्चा केली. त्यांना शुभेच्छा त्या ठिकाणी दिल्या. ज्या गोष्टी आमच्या स्तरावर असतात त्या आम्ही त्या ठिकाणी करतो. याच्याबद्दल मला अधिक माहिती नाही कारण एक आहे विरोधी पक्षनेता लोकसभेतले आणि एक आहे ते पंतप्रधान आहे. आता या दोघांच्या संदर्भामध्ये काय झालेलं आहे म्हणजे काय त्यांनी हे केलेलं आहे त्याच्याबद्दल त्या पक्षाचे दोन्ही राष्ट्रीय पक्ष आहेत त्या पक्षाचे प्रवक्ते त्या ठिकाणी बोलतील. दादा, अमोल मिटकरींविरोधात सध्या मनसे आक्रमक झालेली आहे. आव्हान आहे ना, संसदेला आव्हान आहे. ते पाहावं, तपासावं आणि जे खरं असेल तर अजित पवार राजकारणात बाजूला जाईल. खरं नसेल तर ज्यांनी संसदेमध्ये कुठलाही पुरावा नसताना कुठलाही काही खरी माहिती जाणून न घेता जे आरोप केलेले आहेत त्यांनी राजकारणात संन्यास घ्यावा. कुणी कुणाकडनं इच्छा प्रदर्शित करावी हा ज्याचा त्याचा अधिकार आहे. आता इथं एवढे सगळे आले. मी 2 महिन्यांनी आलो किंवा महिन्यांनी आलो किंवा मी 8 तारखेला येणार. कितीला? 8 तारखेला. तर 8 तारखेला आत्ता तुम्ही ज्या ज्या चॅनलचं प्रतिनिधित्व करताय तिथंच असाल का? कोण इकडनं तिकडे जाईल, तिकडनं इकडे जाईल. तशा पद्धतीनं मी पण तुमची त्याची क्लिप बघितलेली आहे. मला जर भेटला मी तर त्यांना विचारेन की बाबा काय नक्की. शेवटी प्रत्येकाला व्यक्ती स्वातंत्र्य, मतस्वातंत्र्य, विचार स्वातंत्र्य त्यांनी आपल्या पद्धतीनं प्रयत्न त्या ठिकाणी करावा. काही माहीत नाही. तो राष्ट्रीय पक्ष आहे. त्यांच्या राष्ट्रीय पक्षामध्ये कोणी कुणाला पदाधिकारी करावं, काय करावं हा सर्वस्वी त्यांचा अधिकार आहे. आम्हाला बोलण्याचा पण राईट नाही आहे त्याच्याबद्दल. तो सर्वस्वी त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. आणि एक गोष्ट खरी आहे, तो पक्ष 3 वर्ष झाल्यानंतर अध्यक्ष बदलत असतात. म्हणजे मागे तरी मी व्यंकय्या नायडू बघितलं आहे, गडकरी साहेब बघितले, त्याच्यानंतरच्या काळात नड्डाजी बघितले, त्याच्या आधीच्या काळामध्ये म्हणजे राजनाथ सिंग बघितलेत. असे अनेक जण त्या पक्षामध्ये 3-3 वर्षाच्या करता हे झालेलं. अमित भाई बघितले. तसे खूप जण तिथं अध्यक्ष झालेले. तो भारतीय अंतर्गत प्रश्न आहे. मी काय त्या संदर्भामध्ये प्राथमिक चर्चा झाली. प्राथमिक चर्चा अशी झालेली आहे, ते खुणवायला लागलेत चला म्हणून. त्या प्राथमिक चर्चा अशी झालेली आहे की सिटिंग जागा ज्यांच्या आहेत त्या जागा साधारण त्यांच्याकडे राहाव्यात. पण काही सिटिंग जागा देखील त्या तिघांच्यामध्ये एकमत होऊन एखादी सिटिंग जागा Aनी सोडली आणि Bनं स्वीकारली तर त्या बदल्यात Bनं पण एक सिटिंग जागा Aला सोडली पाहिजे.
किंवा एनी सोडलेली जागा सीनं घेतली तर सीनं त्या बदल्यात एक सिटिंग जागा सोडलीच पाहिजे. इथंच मध्ये काहीतरी आमचे प्रांताध्यक्ष तटकरे साहेबांनी एक स्टेटमेंट केल्यानंतर लगेच वेगवेगळ्या बातम्या विशेषतः दिंडोरीच्या बाबतीत आल्या. मी सर्वांना सांगतो की याबद्दल साधारण सिटिंग जागा ज्यांना त्यांना राहाव्यात अशी प्राथमिक चर्चा झाली, प्राथमिक. मात्र त्यामध्ये काही जागा जर एखाद्या पक्षाकडं आपल्या आत्ताच्या टर्मला जो उमेदवार आहे त्यापेक्षा दुसरा जास्त इलेक्टिव्ह मेरिट असणारा असेल तर तेवढ्या जागा एक्सचेंज करण्यामध्ये सगळ्यांनी मानसिकता दाखवलेली आहे. दादा, आपला विरोधात आपला GST कसा वाढतो ते सगळ्या आकडेवारीनं मी तुम्हाला कधीही सिद्ध करून द्यायला तयार आहे. दुसरा एक महत्त्वाचा प्रश्न मी गेले 5-6 दिवस मीडियामध्ये देखील बघतोय, पेपरमध्ये देखील बघतोय, काही राजकीय लोकांनी पण त्याच्याबद्दलचं स्टेटमेंट केलं आहे की अजित पवारांनी मधल्या काळामध्ये जो निर्णय घेतला त्याबद्दल अजित पवार वेश बदलून दिल्लीला जायचे. दादांत खोटं आहे. पत्रकार मित्रांनो, मी आज माझ्या महाराष्ट्रातल्या जनतेला सांगतो, हे जे काही चाललेलं आहे बदनामी करण्याचं काम आणि माझ्या संदर्भामध्ये गैरसमज निर्माण करण्याचं काम, काहींनी तर पार ते 0 आवरमध्ये काढलं. अरे काढताना पहिल्यांदा माहिती तर घ्या ना की बाबा अजित पवार नाव बदलून गेले. अरे मी राज्याचा 35 वर्ष, काही काळ मी खासदार राहिलोय, काही काळ मी आमदार राहिलोय, काही काळ मी राज्यमंत्री राहिलोय, काही काळ मी विरोधी पक्ष नेता राहिलोय, काही काळ मी उपमुख्यमंत्री राहिलो. एक जबाबदारी मला पण कळते. एखाद्याने स्वतःचं नाव बदलून जाणं हा पण गुन्हा आहे. त्याच्या संदर्भात सगळीकडे CCTV कॅमेरे आणि खुशाल काही पण बडबडतात. कोण बहुरूपी म्हणतंय, कोण काय म्हणतंय, कोण काय म्हणतंय. म्हणणाऱ्यांना काही लाज, लज्जा, शरम वाटली पाहिजे. दादांत बिनबुडाचे आरोप माझ्यावर जे काही करताय त्याच्यामध्ये तसोबर देखील तथ्य नाही. आणि मला जर उद्या कुठं जायचं म्हटलं, आता माझं अचानक, मी आज कळवण आणि सुरगाणाचा कार्यक्रम माझा होता, खूप दिवसापूर्वी आमचे आमदार नितीन पवारांनी घेतलेला होता. जाताना मला इथनंच जावं लागत होतं. काही जण मला भेटायचं म्हणत होते, ते मुंबईला येऊन आम्हाला भेटायचं आहे. मी म्हणालो की कशाला मुंबईला येता, आमचे सहकारी दिलीप बनकरांचं तिथं घर आहे, रोडवरच आहे, तुम्ही तिथं या, मी तिथं तुम्हाला भेटतो. म्हणजे तुमचाही मुंबईचं जाणं येणं वाचेल, मला लोकांना कसा कमी त्रास होईल, कार्यकर्त्याला कसा कमी त्रास होईल, आपल्या सहकाऱ्यांना कसा कमी त्रास होईल ह्याबद्दलचा प्रयत्न. त्याच्यामध्ये वाटेल ते काही जण सकाळचा 9चा भोंगा लागतो, त्यांनी पण अजित पवारांनी असं केलं. अरे काय केलं, उगीच उचलली जीभ लावली टाळायला. त्या संदर्भामध्ये कुठं तुम्हाला पुरावा मिळाला की अजित पवारांनी नाव बदललं आणि ते काय कार्ड घेतलं. मी तेव्हा विरोधी पक्ष नेता होतो, मला समाज ओळखतो. मी कुठेही गेलो तरी असं काही, आणि काय कोण म्हणलं मिशाचं लावल्या होत्या आणि टोपीच घातली होती आणि काय ते मास्कच लावलेलं होतं. साफ चुकीचं आहे. त्यामध्ये जर हे सिद्ध झालं तर मी राजकारणातून निवृत्त होईल. नाही सिद्ध झालं तर हे ज्या लोकांनी नौटंकी चालवली ना, वेगवेगळ्या लोकांनी पार्लमेंटपासून इथपर्यंत, त्यांना थोडी नाही जनाची नाही मनाची वाटायला पाहिजे. उगीचच कुणीतरी बातमी लावतं एखादी चॅनल आणि त्या बातमीमध्ये कुठंही आधार नाही, त्या बातमीचा कुठंही पुरावा नाही, त्या बातमीमध्ये कुठं बाबा ते कॅमेऱ्यामध्ये कुठं बाबा अजित पवार गेले आणि काहीतरी त्यांनी वेगळंच हे केलेलं आहे, काही युनिफॉर्म परिधान केलेलं आहे. या प्रकारच्या ज्या काही गोष्टी आहेत, मी महाराष्ट्राला सांगतो, हे निव्वळ माझी बाजू. मी ठरवलेलं होतं की खरं तर कुणाच्याबद्दल बोलायचं नाही, आपलं विकासाचं काम सांगायचं, आपल्या ज्या योजना आहेत त्या पण लोकांच्या समोर सांगायच्या. आम्ही गरिबांच्या करता करतोय, आम्ही महिला मायमाऊली मुली यांच्याकरता करतोय, युवा युवतींच्या करता करतोय, माझ्या शेतकरी मित्रांच्या करता करतोय, आमच्या वेगवेगळ्या घटकाकरता आम्ही या योजना सगळ्या करतोय.
हे आम्हाला त्या ठिकाणी सांगायचं आहे. आणि त्या योजना ह्या पूर्णपणे कायमच्या कशा चालतील अशाही पद्धतीचं आमच्या सगळ्यांचं नियोजन आहे. आणि विचारांती त्या दिलेल्या योजना आहेत. त्याच्या संदर्भामध्ये जनतेने आमच्यावर विश्वास ठेवावा. मी शब्दाचा पक्का आहे. माझ्या सगळ्यांना आव्हान आहे की ह्या योजना पुढं पण त्या ठिकाणी चालू राहतील. तुम्ही आम्हाला आशीर्वाद द्या. आम्ही त्याबद्दल जे काही जाहीर केलेले त्याची अंमलबजावणी करण्याच्याकरता आम्ही कटिबद्ध आहोत. शिवशाहू फुले आंबेडकरांची विचारधारा ह्या विचारधारेनेच आम्ही पुढे चाललेलो आहोत. याचा त्याचा काही संबंध आहे का? काल ज्यावेळेस मीटिंग झाली त्यावेळेस भुजबळ साहेब माझ्या शेजारीच बसले होते ना. मग ते नाही विचारणार तुम्हाला तेवढंच लगेच. मला ते काल म्हणले की अजित मधल्या काळामध्ये ते इथं नव्हते, ते अब्रॉडला गेलेले होते. आता त्यांना काही काम होतं. माझा कार्यक्रम ठरला हे 1 महिन्यापूर्वी ठरलेला आहे. 1 महिन्यापूर्वी आज 3 तारीख ना 2 तारीख नितीननी घेतली होती. गेल्याही वर्षी नितीननी तारीख घेतली होती. तेव्हाच त्याने सांगितलं होतं की मला एक कळवण आणि एक सुरगाणा कार्यक्रम पाहिजे. आणि त्याच्यामुळं मी आणि आदिती आलो. आता आदिती तटकरे माझ्याबरोबर आहे. दुपारपर्यंतच आहे. दुपारनं त्यांना मुंबईला जायचं आहे कारण 6ला त्यांची मुंबईत मिटिंग आहे. उद्या बातमी होईल. निम्म्याच कार्यक्रमात अजित पवारांच्या बरोबर तटकरेताई होत्या. नंतर त्या नाराज होऊन गेल्या का काय? त्या पुढच्या अर्ध्या दौऱ्यात नव्हत्या. काही नाही, आम्ही सगळे एक परिवार म्हणून काम करतोय. त्या संदर्भामध्ये काही जर असेल तर आम्ही तुम्हाला सांगू ना. आम्ही प्रेस बोलून सांगू. आत्ता पण ज्यावेळेस मला दिलीपरावांनी सांगितलं की दादा पत्रकार मित्रांना कळलंय तुम्ही इथं आलाय तर ते बाहेर आलेले आहेत. मी म्हणलं आता आमचं बोलणं झालं. त्यांच्या घरातल्यांनी मला स्वागत केलं. त्या सगळ्या बोलणं झाल्यावर म्हणलं बोलवा पत्रकार मित्रांना. कारण शेवटी आम्हाला तुमच्याशी संबंध ठेवणं, तुम्हाला आमच्याशी संबंध ठेवणं हे गरजेचंच आहे. कारण वेगवेगळ्या बातम्या काढणं हे तुमचं काम आहे. पण त्या बातम्या ॲथॉन्टिक असल्या पाहिजे. त्या बातम्या खऱ्या असल्या पाहिजे. एवढीच माझी आपल्याला आपल्यामार्फत राज्यामधल्या पत्रकार मित्रांना विनंती, आव्हान आहे. देशातल्या पत्रकार मित्रांना आव्हान आहे. विरोधामध्ये शरद पवार साहेबांकडनं यंग ब्रिगेडला मैदानात उतरवण्याचा प्लॅन त्यांनी आखलेला आहे. आम्ही पण यंग ब्रिगेड, मी राष्ट्रवादीचा 99 पासून कार्यकर्ता आहे. 99 पासून राष्ट्रवादीमध्ये पत्रकार मित्रांनो तुम्हालाही अनेकांना माहिती आहे की अनेकदा मी स्वतः नवीन चेहऱ्यांना संधी देण्याचा प्रयत्न केला. मागच्या वेळेस पण निलेश लंके असेल, सुनील शेळके असेल, आपला राजू नवघरे असेल, सुनील भुसारा असेल, मी कितीतरी, संदीप क्षीरसागर असेल, मी कितीतरी तरुणांची नावं सांगू शकतो. प्रत्येक वेळेस मी तशा पद्धतीनं प्रयत्न त्या ठिकाणी केलेला आहे. आत्ता देखील आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष निर्णय घेताना काही सिटी नव्या जागा येतील तिथं नवे चेहरे, मी पण युवा शक्तीला किंवा नेतृत्वाला संधी देण्याचं काम पहिल्यापासून, मी ज्यावेळेस अतिशय तरुणपणी खासदार झालो तेव्हापासून आजपर्यंत महानगरपालिकेत नगरसेवक, स्टँडिंग कमिटी चेअरमन, महापौर, विरोधी पक्षनेता, सभागृह नेता, झेडपी अध्यक्ष, इतर पदाधिकारी, अशा अनेक ठिकाणी आत्ता देखील तुम्ही बघितलं तर मला ज्या जागा मिळाल्या त्याच्यात संजय बनसोडे नवा चेहरा दिला, आदिती तटकरे नवा चेहरा दिला, अनिल भाईदास पाटील नवा चेहरा दिला. साधारण वेगवेगळ्या समाजाला तिथं प्रतिनिधित्व देण्याचा प्रयत्न केला. हा प्रयत्न सगळेच करत असतात, आम्ही पण करणार आहोत. मी पण युवा टीम देणार आहे. काँग्रेसचं नुकसान होईल असं वाटतं? ज्या त्या पक्षांनी काय करावा त्यांचा प्रश्न आहे. मध्ये आम्ही 2.5 वर्ष उद्धव ठाकरे, आम्ही आणि काँग्रेस काम करत होतं. उद्धव ठाकरेंची विचारधारा आणि त्यांची काही भूमिका ही हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्यापासून आपण सगळेजण पाहत आलो. त्याच्या संदर्भामध्ये आम्ही पुढं सरकार चालवत असताना महाराष्ट्राच्या विकासाचे महत्त्वाचे मुद्दे ज्याच्यात आमचे फार विषय ताणले जाणार नाही अशा गोष्टी घ्यायचो आणि काम करायचो. 2.5 वर्ष काम केलं की नाही? तशा पद्धतीनं आपल्या इथं अनेक राजकीय पक्ष आहेत, देश पातळीवर आहेत. देश पातळीवर तुम्ही NDA मध्ये बघितलं, वाजपेयी साहेब पंतप्रधान असताना 24 पक्ष एकत्र होते.
किती वेगवेगळी विचारधारा होती, परंतु देशाच्या भल्याकरता त्यांनी वाजपेयी साहेबांनी एकदा 13 दिवस, एकदा 13 महिने आणि एकदा 5 वर्ष सरकार चालवलं. UPAचे प्रमुख कोण होते? डॉक्टर मनमोहन सिंगजी. त्यांनी देखील 10 वर्ष सरकार चालवलं. अनेक वेगवेगळ्या राजकीय पक्षाचे घटक त्याच्यामध्ये होते ना, का नव्हते? एक पत्रकार मित्रांनो लक्षात घ्या, आज तुमच्या माझ्या महाराष्ट्राची भौगोलिक परिस्थिती, राजकीय परिस्थिती पाहता चांद्यापासून बांद्यापर्यंत एका पक्षाचं सरकार येण्याचा काळ आत्ता तरी महाराष्ट्रात दिसत नाही. ही काळ्या दगडावरची पांढरी दादा वेगवेगळ्या विचारधारेचे लोक एकत्र येतात आणि राज्याच्या सर्वांगीण विकासाच्या करता आपापल्या परीने प्रयत्न करतात. अडून बसले होते की झालं मुख्यमंत्र्यांनी साहेब, ऐका ना, झालं ना. तुम्ही उशीर आला त्याला मी काय करू? मी विचारा पत्रकार मित्रांनो उत्तर दिलं की नाही. दादा तुम्ही धन्यवाद. विमानाने आले, त्यावर देखील ट्विटरवर टीकाही होती काय झालं? की तुम्ही रस्ते करावा, तुम्ही विमानाने यावं. एक मिनिट. महत्वाची लोक त्यांच्या वेळेची बचत व्हावी म्हणून अनेकदा विमानाने प्रवास करतात. उद्या तुम्ही म्हणाल की दिल्लीला चाललाय, तुम्ही मुंबई दिल्ली प्रवास करा रस्त्याने. ज्या रस्त्याच्याबद्दल तुमच्या तक्रारी होत्या त्याच्याबद्दलची काय मिटिंग काल झाली याची तुम्ही नुसती शहानिशा घ्या. आणि ते नुसतं अशी मिटिंग नाही, इतक्या दिवसात इतकं झालं पाहिजे, तितक्या दिवसात तितकं झालं पाहिजे आणि त्याच्यावर देखरेख ACS PWDने करायचं. एवढं ते करतो. आणि मी रांगडा माणूस आहे, ग्रामीण भागातनं पुढं आलेलो आहे, त्याच्यामुळे मला रस्ते खराब असं काही नाही. खराब रस्ते नसले पाहिजे, त्याकरता आम्ही राज्यकर्ते म्हणून लक्ष दिलं पाहिजे. आपले नॅशनल हायवेचे प्रमुख रस्ते विकास म्हणजे रोडवेजचे नितीन गडकरी साहेब यांचंही याबद्दल किती बारकाईनं लक्ष असतं आपल्याला सगळ्यांना माहिती. अमोल मिटकरी आणि आवडांच्या गाडीवर